Audio Jungle. Audio Jungle. राधा राधा मने बासरी, राधा राधा मने बासरी, कृष्ण येता झाले बावरी, कृष्ण येता झाले बावरी, घागर घेऊनी पाणी अशी जाता, घागर घेऊनी पाणी अशी जाता, आडवा काना वाटेवरी होता, आडवा काना वाटेवरी होता, किती करशील रे मस्करी, किती करशील रे मस्करी, कृष्ण येता झाले बावरी, कृष्ण येता झाले बावरी. नमस्कार, मी अनिता बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. बहुजन सुरो का मसीहा या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामधून अनेक कलाकार सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही भारतीय कलाकारांना आव्हान करण्यात येतं की तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असाल त्या ठिकाणी येऊन आम्ही हा कार्यक्रम घेऊ. जसे की तुम्ही आजपर्यंत या कार्यक्रमावरती भरभरून प्रेम केलं आहे तसंच करत राहा आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. आज आपण चक्रप्रपाणी वसार मारुती मंदिर या ठिकाणी आले आहोत. त्या ठिकाणी रेखा गुळवे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर आपण करूया त्यांची चर्चा. रामकृष्ण. आपले लहानपण कशा पद्धतीने गेले आणि आपले आई बाबा काय करत होते? माझे लहानपणी भोसरीमध्येच गेले. माझे वडील एक साध्या कंपनीमध्ये कामाला होते आणि शिवरे काम बोलले. तर भोसरी गावामध्येच माझं माहेर आणि सासरी एकच आहे. तुम्ही अभंग म्हणता की गवळण? अभंग.
छान ताई. लाडकी लेखनी संतांची खूप छान गायला. ताई तुमचं शिक्षण काय झालं आहे आणि कुठे घेतलं आहे शिक्षण तुम्ही? माझं शिक्षण 10वी पर्यंत झालेलं आहे. माझं शिक्षण इथं भैरवनाथ विद्यालयामध्ये झालेलं आहे. भोसरीमध्ये. तुम्हाला भाऊ बहीण किती आहे? मी एकटीच आहे. मला 3 जण भाऊ आहेत. बरं ताई तुम्ही अभंग म्हणता की गवळण म्हणता? गौरव. आईला सांगायचं की मी काहीच केलं नाही. खरंच ताई आपण या गायन क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आला? 24 वर्ष झालं. माझं कसं मला वेगवेगळे घराणे पूर्ण सांप्रदायिकच आहे. आल्यापासून ती ओढ होती पण हे मुलं लहान असल्यामुळं काय नाही. पण आता 12 वर्षापासून मी याच्यामध्ये आहे. त्याच्यात मंदिर झाल्यापासून मी आवडले भजन क्षेत्रामध्ये शिरल्यानंतर तुमची एखादी अशी जवळची मैत्री असेल असते साधी असते? हो, मैत्रिणी झाल्या बऱ्याच झाल्या. पण त्याच्यामध्ये कसं जास्त करून वाढूच पाहिजे, बिराजदार पाहिजे. त्यांनी मला म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त प्रोत्साहन केलं की मला म्हणजे पेटीचं वगैरे जवळ आता या 7-8 महिन्यापासून मला शिकवतात. म्हणजे मला अगोदर बऱ्यापैकी म्हणजे जमायला लागलं आणि त्यांनी चांगली साथ दिली. आपण आता तुम्ही काय म्हणणार आहात? आणि आपण म्हणतो आपुली आहे. Bye.
मोठी कन्या मित्र किती छान म्हणतात, खूप छान गायला ताई. कुठेही जाऊ नका, पाहत राहा भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार. भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित भोजन सुरोका मसिया या कार्यक्रमामध्ये रेखाताई गुरे यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. ते चर्चा कंटिन्यू सुरू करणार आहोत. रामकृष्ण हरी. ताई, संत तुकाराम महाराज यांच्याविषयी तुम्ही काय सांगता? तुकाराम महाराजांचे नाव घेऊन त्यांचे आईवडिलांचे दैवत म्हणजे पांडुरंग त्यांनी संत तुकाराम महाराजांचे पुण्याचे अप्पाजी जे गुरु आहेत त्यांची मुलगी त्यांची पत्नी होती. आणि संत तुकाराम महाराजांनी भरपूर म्हणजे अभंग वगैरे लिहिले आणि त्यांचे अभंग जे आहे ना ते ह्याच्यामध्ये बुडवण्यात आले. तरी पण त्यांचं म्हणजे लोकांना ते म्हणजे पाहिजेच होते. त्यामुळे देवाचं जास्त भक्ती असल्यामुळे ते अभंग पण वरती नदीतून काढून आले. असं त्याचं संत तुकाराम महाराजांचं
वा, खूप छान. दगडाच्या टाळ्यामध्ये गाई ताई, तुम्ही या गायन क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला कोणत्या संस्थेने किंवा सरकारच्या शासनाने कोणते पुरस्कार असे दिलेले आहेत? म्हणजे रामकृष्ण काय नाही का ते वैज्ञानिक पुरस्कार वगैरे त्यांना आम्हाला दाखवले. आणि आम्ही स्पर्धेमध्ये पण उतरलेलो होतो, खेळता होतो वगैरे, आमचे नंबर आले घेतो वगैरे आलेले आहे.
बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित बहुजन सुरोपम सेना या कार्यक्रमामध्ये रेखाताई दुबे यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. ती चर्चा कंटिन्यू सुरू करणार आहोत. रामकृष्ण हरी. ताई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? जन्म झाला आणि त्या ठिकाणी शिवाजी मातेचं मंदिर असल्यामुळं राजमाता जिजाऊंनी त्यांचं नाव पण शिवाजी महाराज ठेवलं. शिवाजी महाराजांना म्हणलं की आपल्या मराठी धर्माबद्दल खूप आदर, महिलांवरती अत्याचार झाले तर पूर्वीच्या काळात ते हात म्हणजे जे चाललेलं आहे आता या समाजामध्ये त्याच्यात जे काही शिक्षा करत नाही मुलीवरच्या अत्याचार होत नाही. म्हणून शिवाजी महाराजांचा असं होतं की महिलांना जर कुणी काही त्रास दिला ते डायरेक्ट त्यांच्या हातच कापत असेल. असे राजे परत होणे नाही. तर तरी आपण आता गौरव म्हणतात त्यावर आता तुमचे घरचे गुन्हे हो नाही नाही बरं सगळे सांगतात सगळ्यांना आम्हाला पाठी उठल्यापासून येत मित्राला कोणी काय तुम्ही कुठला काय प्रॉब्लेम आपण आम्हाला
वेगवेगळ्या ते साजरे करायचे. तो एक दिवशी असा मला होता म्हणजे आपण हनुमानाचं मंदिर बांधलं तर म्हटलं असेल म्हणलं का म्हणजे काय दरवर्षी साजरे करतो हनुमानाचं मंदिर बांधलं. हनुमान मंदिराची स्थापना म्हणजे 2018 मध्ये झाली म्हणजे मग बांधकाम झालं. दरवर्षी आता हनुमानाचा उत्सव वगैरे मोठा पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते, तू रडू नको, शांत बस म्हणून सांगून ते पाण्याला जाते. खरंच आहे, खूप छान गायला ताई. तुम्ही आमच्या चॅनलवरती आला, खूप छान गायला, खूप छान माहिती दिला, त्याबद्दल जे जाऊ. मी सौ रेखा अभिमन्यू गुळवे. आज माझ्याकडं रुद्र मारुती मंदिर
आज माझ्याकडं हा कार्यक्रम होता आणि त्याचाही बिराजदार यांनी हा कार्यक्रम माझ्याकडे घेतला आणि मी सौ रेखा अभिमन्यू गोळे सखी महिला बचत गटाच्या अध्यक्षा आहे आणि आज या ठिकाणचा आणि त्याचाही बिराजदार यांचा सत्कार सौ वाळूंजताई करतील. काय परत या ठिकाणी ह्या माझ्याकडे आल्या ज्ञानेश्वर माऊलींचं सांगण्याचं ठिकाण जवळ असल्यामुळं मला असं वाटतं की त्यांना एक माऊलीची मूर्ती मी छोटीशी त्यांना सगळ्यांनी आणि आज या ठिकाणी जे तबला वादक आहे तो छोटा त्याचं नाव वाळूंज त्याचा पण सत्कार सौभेला जाता आहे ना श्वान आहे. सर्व रुद्र महिला भजनी मंडळातर्फे बहुजन सैनिक महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक यशवंत सर यांचा सत्कार रेखा गुळवेताई करतात. रेखाताई गुळवे त्यांनी सरांचा सत्कार केला 4 वाजता. त्यानंतर खडसेताई यांना विनंती करते की त्यांचा सत्कार गव्हाणेताई करते. खडसेताई या जया बिराजदार यांचा सत्कार सीमाताई आणि नुवानीताई या दोघी करते. त्याला मी विनंती करते की जया बिराजदार यांचा सत्कार वाळूंजताई यांचा सत्कार गुळवेताई करते. हे सगळ्याला असं हनुमानाचं दादा येते असा हा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला असा मी जाहीर करते. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.